आजपासून बीडच्या मस्साजोगमधून काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात। हर्षवर्धन सपकाळ घेणार देशमुख कुटुंबियांची भेट। त्यानंतर 51 किलोमीटरच्या पदयात्रेला सुरुवात। वनविभाग सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या आवळणार। सतीश भोसलेने अनेक मुक्या प्राण्यांची हत्या केल्याचं समोर, तर विदूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल। शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ आज कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मेळावा। शिवसेना नेते आमदार राजे क्षीरसागर यांच्या नेतृत्वात होणार मेळावा। सकाळी 11 वाजता मुस्कान लॉनवर आयोजन। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना पुढील 5 महिन्यांची मुदतवाढ। पुढील 11 महिन्यांचा कालावधी प्रशिक्षणार्थींना पूर्ण करण्यात येणार। देवेंद्र फडणवीसांनी दिल्या लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। महिला दिनानिमित्त लोकशाही मराठीवरही आज दिवसभर विविध कार्यक्रमांची मेजवानी। अबू आझमींचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र। निलंबन मागे घेण्याची पत्राद्वारे केली विनंती। इतिहासकारांचा आधार घेऊनच वक्तव्य केल्याचं अबू आझमींचं स्पष्टीकरण। मुंबईत पार्ले कंपनीच्या अनेक कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे। कंपनीच्या कागदपत्रांची आयकरकडून तपासणी। छापेमारीचं कारण अद्याप अस्पष्ट। मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभार। विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबई नावाच्या स्पेलिंगमध्ये मोठी चूक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।